नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गहू पिकामध्ये युरियापेक्षा भारी खत कोणतं आहे, जेणेकरून या खताचा वापर जर तुम्ही तुमच्या गहू पिकामध्ये जर केला तर निश्चितपणे शेतकरी बांधवांनो तुम्हाला तरी डबल नाही तर टिबल उत्पादन त्या ठिकाणी तुम्हाला या वर्षामध्ये निश्चितपणे मिळणारच आहे। तर ते उत्पादन नेमकं तुम्हाला जास्त प्रमाणात का मिळणार आहे, तर याचं उत्तर असे शेतकरी बांधवांनो की त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की आपण सर्वजण त्या ठिकाणी गहू पिकामध्ये युरियाचा त्या ठिकाणी जास्त वापर करत असतो। शेतकरी बांधवांनो, सुरुवातीच्या अवस्थेमध्ये म्हणजे 20 ते 25 30 दिवसाच्या अंतरामध्ये म्हणजे 20 ते 30 दिवसाच्या अंतरामध्ये ही जी काही वेळ असते ती वेळ म्हणजे सर्वाधिक जास्त फुटवे निघण्याची वेळ असते। आणि आपल्याला माहिती आहे की जेवढे जास्त फुटवे आपल्या गहू पिकामध्ये निघालेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील तेवढ्याच जास्त प्रमाणामध्ये ओंबे असेल आणि जेवढ्या जास्त ओंबे असेल तेवढंच उत्पादन आम्हाला त्या ठिकाणी जास्त मिळणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, मी सुरुवातीला सांगितलं की युरियापेक्षा भारी खत कोणतं असेल तर ते तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी मी सांगितलं की गहू पिकामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर इतर जे काही राज्य आहेत त्या सर्व राज्यातील शेतकरी युरियाचा सर्वाधिक जास्त वापर त्या ठिकाणी करत असतात। परंतु शेतकरी बांधवांनो, मी सांगितलं की युरियापेक्षाही भारी खत आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। आता युरियापेक्षा भारी खत कोणतं आहे किंवा जर असेल तर ते नेमकं का आहे किंवा युरिया खत या खतांपेक्षा नेमकं कमी दर्जाचं का आहे, तर हे आपल्याला या ठिकाणी खरं म्हणजे पहिलं समजून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहिती आहे की युरिया ज्यावेळेस आपण आपल्या गहू पिकामध्ये त्या ठिकाणी देत असतो त्यावेळेस मात्र हा युरिया आपल्या पिकाला उपलब्ध होण्यासाठी साधारणतः 5 ते 6 दिवस त्या ठिकाणी लागत असतात। आता साधारणतः तुमच्या गहू पिकामध्ये ओलावा कितपत आहे यानुसार तो आपल्या गहू पिकाला उपलब्ध होत असतो। परंतु शेतकरी बांधवांनो, युरिया ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस मात्र तो नेमकं 5 किंवा 6 दिवसच दिवसानंतरच नेमकं आपल्या गहू पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध का होतो हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस मात्र आपण हे समजून घेऊ त्यावेळेस मात्र मी सांगितलं की युरियापेक्षा जे काही भारी खत मी तुम्हाला सांगणार आहे अर्थात तुमच्या ते लक्षात येणारच आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वाधिक महत्त्वाचं म्हणजे असं की ज्यावेळेस आपण युरिया हे खत आपण आपल्या गहू पिकाला देत असतो त्यावेळेस मात्र ते 5 ते 6 दिवस मी सांगितलं की ते आपल्या पिकांना उपलब्ध होण्यासाठी लागत असतं। तर ते नेमकं का लागत असतं, तर याचं उत्तर असं शेतकरी बांधवांनो की ज्यावेळेस आपण युरिया त्या ठिकाणी देतो त्यावेळेस मात्र टाकल्यानंतर मात्र जो काही युरिया आहे तो त्या ठिकाणी अमाइड फॉर्म मध्ये त्या ठिकाणी असतो आणि अमाइड फॉर्म मध्ये टाकलेला युरिया हा त्यानंतर त्या ठिकाणी अमोनिकल फॉर्म मध्ये त्या ठिकाणी परिवर्तित होतो आणि त्यानंतर मात्र तो त्या ठिकाणी नायट्रेट फॉर्म मध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या पिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होत असतो। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा जो काही कालावधी आहे, ही जी काही सायकल आहे, ही सायकल मी सांगितलं साधारणतः 5 ते 6 दिवसाची असते। आणि त्यामध्ये शेतकरी बांधवांनो होतं काय की ज्यावेळेस आम्ही युरिया त्या ठिकाणी फेकून देतो आमच्या शेतामध्ये त्यावेळेस मात्र जे काही 45 किलोची बॅग असते तर या 45-40 किलोच्या बॅगीमधून जो काही युरिया आम्ही त्या ठिकाणी शेतामध्ये टाकतो तर यातील युरिया आमच्या गहू पिकाला फक्त त्या ठिकाणी मला असं वाटतं की 10 ते 12 किलो त्या ठिकाणी उपलब्ध होतो। कारण युरिया टाकल्यानंतर त्या ठिकाणी बराचसा जवळपास 7 ते 65-70% युरिया हा त्या ठिकाणी हवेमध्ये त्या ठिकाणी उडून जातो। परिणामी त्या ठिकाणी अत्यंत कमी प्रमाणामध्ये युरिया आपल्या गहू पिकाला उपलब्ध होत असतो। मग एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे शेतकरी बांधवांनो की जर एवढ्या कमी प्रमाणामध्ये जर युरिया आपल्या गहू पिकाला जर त्या ठिकाणी उपलब्ध झाला किंवा होतो आणि झाल्यानंतर त्या ठिकाणी जर आमच्या उत्पादनामध्ये एवढी जर वाढ होत असेल किंवा आमचा जो काही गहू आहे तो गहू त्या ठिकाणी हिरवागार त्या ठिकाणी राहत असतो आणि जर शेतकरी बांधवांनो, मी सांगितलं की युरियापेक्षाही भारी खत कोणतं आहे ते खत जर शेतकरी बांधवांनो आपण जर त्या ठिकाणी आपल्या गहू पिकामध्ये जर टाकलं तर त्याचा किती फायदा होऊ शकतो हे शेतकरी बांधवांनो आपण त्या ठिकाणी विचार सुद्धा करू शकत नाही। तर शेतकरी बांधवांनो, आता वेळ येते ती म्हणजे की युरियापेक्षा भारी खत कोणतं आहे, तर शेतकरी बांधवांनो पहिलं जे काही खत आहे ते म्हणजे की अमोनियम सल्फेट। आता ही युरियापेक्षा नेमकं भारी खत का आहे किंवा ते जर आपण आपल्या गव्हाच्या पिकाला जर टाकलं तर त्याचा फायदा आपल्या गहू पिकाला कसा त्या ठिकाणी होतो तर हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस अमोनियम सल्फेट आपण त्या ठिकाणी देतो तर हे जे काही अमोनियम सल्फेट आहे हे अमाइड फॉर्म मध्ये न राहता हे अमोनिकल फॉर्म मध्ये आहे। म्हणजे दुसरी पायरी मात्र यानं त्या ठिकाणी चढलेली आहे। म्हणजे काय की हे सेकंड स्टेप वरती आहे। म्हणजे काय की अमाइड फॉर्म मध्ये येता बराचसा जो काही युरिया आहे तो विसर्जित होतो म्हणजे तो हवेमध्ये उडून जातो।
परिणामी त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट म्हणजे या ठिकाणी अमोनिकल फॉर्म मध्ये आल्यानंतर तो लवकर त्या ठिकाणी उपलब्ध होतो. म्हणजे 45-40 किलोची जी काही बॅग आहे यातला मला असं वाटतं की साधारणतः अर्धी बॅग म्हणजे जवळपास 25 ते 30 किलो जो काही युरिया आहे म्हणजे जो काही नायट्रोजन आहे तो आपल्या पिकाला सहज त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. म्हणजे युरिया जो आपण टाकणार आहे त्यापेक्षा जास्त म्हणजे दुप्पट जो काही नायट्रोजन आहे तो आपल्या गहू पिकाला त्या ठिकाणी अमोनियम सल्फेट मधला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनो आपल्या गव्हाची ग्रोथ चांगली होणार आहे, आपल्या गव्हाची वाढ चांगली होणार आहे, आपला गहू त्या ठिकाणी हिरवागार होणार आहे. आणि प्लस पॉइंट यामध्ये काय आहे की यामध्ये सल्फर आहे म्हणजे काय गंधक. शेतकरी बांधवांनो सल्फरचा आपल्या गहू पिकामध्ये काय फायदा, गंधकचा नेमका काय फायदा की जे काही सल्फर आहे जे काही गंधक आहे तर हे दुहेरी काम करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतं. पहिलं काय काम आहे गंधकचं की ते म्हणजे की ते उत्तम प्रकारचं बुरशीनाशक आहे आणि उत्तम प्रकारचे कीटकनाशक सुद्धा आहे. म्हणजे असं दुहेरी काम त्या ठिकाणी हे गंध करत असतं. आणि सल्फरमुळे शेतकरी बांधवांनो त्या ठिकाणी जे काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ही क्रिया सुद्धा चांगली होते. त्यानंतर जे काही आपलं पानांची लांबी आहे, रुंदी आहे, जी काही उंबी भविष्यामध्ये निघणार आहे ते उंबीची जी काही लांबी रुंदी आहे ती सुद्धा त्या ठिकाणी चांगली असणार आहे. निश्चितच जर आपल्या उंबी जर त्या ठिकाणी चांगली असेल, रुंद असेल, लांबी रुंदी जर त्या ठिकाणी असेल तर निश्चितपणे शेतकरी बांधून आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वाढ होणार आहेत. अर्थातच युरियापेक्षा पहिलं जे काही मी तुम्हाला खत सांगितलं अमोनियम सल्फेट तर हे युरियापेक्षा निश्चितच शेतकरी बांधून आपल्यासाठी अत्यंत उपयोगात पडणार आहे. आता शेतकरी बांधून यापेक्षा दुसरं खत कोणतं असणार आहे तर ते म्हणजे कॅल्शियम नायट्रेट. होय शेतकरी बांधून कॅल्शियम नायट्रेट सुद्धा हे अत्यंत चांगल्या प्रकारचं खत आहे, युरियापेक्षा जबरदस्त आहे. आता असं म्हणायला हरकत नाही की तो जो काही भोजन आहे ते भोजन म्हणजे आयतं भोजन त्या ठिकाणी दिलेले आहेत, म्हणजे वाढलेले आहेत, फक्त आम्हाला जेवायचंय, फक्त एवढा फरक आहे. कॅल्शियम नायट्रेट म्हणजे मी सांगितलं की पहिलं जे काही युरिया आपण टाकतो तर तो त्या ठिकाणी पहिला अमाइड फॉर्म मध्ये, नंतर त्या ठिकाणी अमोनिकल फॉर्म मध्ये आणि मग नायट्रेट फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर तो पिकाला उपलब्ध होतो असतो. परंतु या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी अमोनिकल फॉर्म मध्ये नव्हे तर तो नायट्रेट फॉर्म मध्ये उपलब्ध झालेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपल्या गहू पिकाला टाकल्या त्या ठिकाणी हे जे काही कॅल्शियम नायट्रेट आहे ते त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. आणि सोबतच शेतकरी बांधवांमध्ये कॅल्शियम असल्यामुळे त्या ठिकाणी जे काही मजबूती आहे आपल्या गव्हाच्या ओंब्यांची असेल किंवा पानांची असेल किंवा मग दाण्यांची असेल तर ती चांगलं मजबूत होणार आहे. त्या ठिकाणी दणकड त्या ठिकाणी आपलं गव्हाचं त्या ठिकाणी पीक असणार आहे. परिणामी भविष्यामध्ये ज्यावेळेस वारा वगैरे सुटते त्यावेळेस मात्र ते त्या ठिकाणी पडणार नाही. परिणामी जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी आम्हाला वाढलेलं सुद्धा या कॅल्शियम नायट्रेटमुळे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो पहिलं जे काही खत मी तुम्हाला सांगितलं युरियापेक्षा भारी ते म्हणजे अमोनियम सल्फेट आणि दुसरा जे काही खत सांगितलं ते म्हणजे कॅल्शियम नायट्रेट. आता शेतकरी बांधवांनो या व्यतिरिक्त जर आम्हाला दुसरं जर वापरायचं असेल भारी मधले तर ते म्हणजे डीएपी. हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारचं आहे. शेतकरी बांधवांनो यामध्ये आपल्याला जो काही नायट्रोजन आहे नायट्रोजन बरोबर आपल्याला त्यांनी स्फुरत सुद्धा पाहायला मिळतं की हे स्फुरत त्या ठिकाणी जास्तीत जास्त फुटवे काढण्यासाठी आम्हाला मदत करतं गहू पिकामध्ये. त्यामुळे शेतकरी बांधवांनो डीएपी जरी आपण त्या ठिकाणी आपल्या गहू पिकाला जर दिलं ठीक आहे कालावधी थोडासा जास्त लागू शकतो. म्हणजे जो काही नायट्रोजन आहे जो काही युरिया आहे तो आपल्या पिकांना उपलब्ध होण्यासाठी साधारणतः 4-5 दिवस लागेल आणि जो काही स्फुरद आहे तो उपलब्ध होण्यासाठी 15-16 दिवस लागेल. परंतु निश्चितच शेतकरी बांधवांनो भविष्यामध्ये ज्यावेळेस ओंबे त्याच्या जास्त निघणार आहे त्यावेळेस मात्र आपल्याला निश्चितच जास्त उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला निघालेलं पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांनो युरियापेक्षा किंवा युरियाला पर्याय म्हणून जर आपण दुसऱ्या कोणत्या खताकडे जर बघू तर त्या ठिकाणी पहिलं खत म्हणजे अमोनियम सल्फेट आहे. त्यानंतर दुसरं जे काही खत आहे ते म्हणजे कॅल्शियम नायट्रेट आहे आणि त्यानंतर शेतकरी बांधव तुम्ही डीएपी हे सुद्धा खत त्या ठिकाणी देऊ शकतात. वाटल्यास डीएपी खत देत असताना तुम्ही त्यामध्ये शेतकरी बांधवांनो पोटॅश एमओपी जो काही पांढरा पोटॅश त्या ठिकाणी मिळत असतो आपल्याला तर तो पोटॅश सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकतात. म्हणजे अशा प्रकारचा फायदा शेतकरी बांधवांनो आपल्या गहू पिकाला हे जे काही मी तुम्हाला युरियापेक्षा जे काही अमोनियम सल्फेट किंवा कॅल्शियम नायट्रेट किंवा डीएपी वगैरे सांगितलं तर हे खत दिल्यानंतर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये फायदा तुमच्या गहू पिकामध्ये झालेला पाहायला मिळणार आहे. परिणामी जास्त उत्पादन तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहेत. आणि एरवी सुद्धा आम्ही जो काही प्रयत्न करतोय तो फक्त जास्त उत्पादन निघालं पाहिजे यासाठीच करतो आहोत. कोणाचाही अट्टहास असेल तर आम्हाला त्या ठिकाणी 5 क्विंटल 7 क्विंटल उत्पादन जास्त झालं पाहिजे या अनुषंगानेच प्रत्येक जण त्या ठिकाणी कार्य करत असतो. तर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारचं जे काही खत मी तुम्हाला सांगितलेलं निश्चितच युरिया न घेता ठीक आहे युरिया त्या ठिकाणी साधारणतः एक 400-500 रुपयापर्यंत आज मार्केटमध्ये मिळतोय. परंतु अमोनियम सल्फेट जर घेतलं तर त्या ठिकाणी एक 800-900 रुपयापर्यंत तुम्हाला बॅग मिळून जाईल. थोडंसं महाग राहील परंतु लवकरात लवकर उपलब्ध आपल्या पिकाला जर झालं तर तेवढं जास्त अन्न त्या ठिकाणी आपलं पीक ग्रहण करेल.
परिणामी जेवढं भोजन जेवढं अन्न जास्त आपल्या गव्हाच्या पिकाला मिळालं, निश्चितच उत्पादन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, माहिती कशी वाटली? माहिती जर आवडली असेल तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजवंत गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.